प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तन्नमामि हरिं परं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। सुरुवातीपूर्वी एक प्रश्न आला होता, त्याचा थोडासा विचार करूया। अर्जुनाचं आणि कृष्णाचं जर एवढं सख्य होतं तर अर्जुन मोहात का पडला, असा मूळ प्रश्न. मानवी मन एखाद्या ठिकाणी सातत्याने जाऊन चिकटून राहीलच याची खात्री नाही. कारण मानवी मन ज्या देहामध्ये आहे त्या देहावरचे जे संस्कार आहेत ते संस्कार मनाला चंचल बनवत असतात. अर्जुनाने श्रीकृष्णाला जरी सखा मानला असलं आणि कृष्णाची प्रत्येक गोष्ट तो ऐकत असला तरी सुद्धा तो स्वतःला कृष्णापासून वेगळा मानतोय आणि तसा वागतोय. संबंध महाभारतामध्ये कृष्णाची प्रत्येक गोष्ट अर्जुनाने ऐकले असं काही वर्णन नाहीये. किंबहुना अर्जुन स्वतंत्र बुद्धीने विचार करताना अनेक वेळा चुकीच्या गोष्टी करताना आपल्या समोर येतात. आणि म्हणून शेवटचा जो क्षण आहे, कृष्णाने ज्यावेळेला त्याला सांगितलं की बाबा रे, जे अगदी शेवटचा जो कृष्ण अवतार समाप्तीचा विषय, त्यावेळेला सुद्धा अर्जुनाला त्या सगळ्या गोपस्त्रियांचं रक्षण करता आलं नाही, हे वास्तव आहे. आणि हे वास्तव कशामुळे आलं तर आपण कृष्णामुळे अस्तित्वात होतो, कृष्णामुळे आपण युद्ध जिंकू शकलो, ही भूमिका त्यावेळेला त्याला कळली. तोपर्यंत त्याला ती कळली नाहीये. तो कृष्णाच्या जवळ जरूर आहे, पण कृष्णाशी त्याचं जे मनोमिलन होणं आवश्यक होतं आणि सातत्याने नित्याने ते मात्र झालेलं नाही. आणि म्हणून अहंकार किंवा अन्य विकार जे आहेत ते विकार अर्जुनाच्या मनात शिरले. आणखी काही शंका कोणाला? शंका आहेत कोणाला की? शंका नसतील तर आपण आपल्या विषयाकडे वळूया. काल आपण जो श्लोक पाहिला, अव्यक्तो यमचिंत्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुम् अर्हसि. अर्जुना, तुला शोक करण्याचं काही कारण नाही असा विचार काल आपण पाहत होतो. कारण कसं तर जे आत्मरूप आहे ते अव्यक्त आहे. अव्यक्त आहे आणि अगोचर आहे. गाम चरती इति गोचरः. गाम म्हणजे इंद्रिय. इंद्रियांना जे कळतं, अनुभवायला मिळतं त्याला गोचर असं म्हणतात. आत्मरूप हे इंद्रियांना अनुभवायला मिळत नाही. आता थोडंसं पुन्हा माझा हा विषय आपल्याला पटणार नाही, कारण ईश्वराचं प्रत्यक्ष दर्शन किंवा अनुभूती या मानवी देहाला नाही, हे माझं विधान आपल्याला पटणार नाहीये.
कारण आपण कदाचित असं म्हणाल की अनेक संतांना परमेश्वराचं दर्शन झालं, प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर जेवण जेवला वगैरे वगैरे, असं अनेक उदाहरणं आहेत त्याची. मग हे काय असा प्रश्न आपल्यासमोर येईल. इथे एक संकल्पना लक्षात ठेवली पाहिजे की ईश्वरी रूपात आपल्यासमोर कोणीतरी उभं राहणं आणि आत्मरूपाचं दर्शन होणं याच्यात एक फरक आहे. तो अंतराचा जो भाग आहे तो आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. कारण आत्मरूप हे अगोचर आहे, म्हणजे इंद्रियांना गम्य नाही, म्हणून तिला इंद्रियांच्या पलीकडे आहे असं तो म्हटलंय. यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह, म्हणजे जिथे मन किंवा बुद्धी सुद्धा पोहोचू शकत नाही त्याच्या पलीकडे ते आत्मरूप आहे. मग आम्हाला ईश्वर भेटला म्हणजे काय? नामदेवांच्या हातून ईश्वराने जेवण जेवला. हे गुणाईचा एक सुंदर अभंग आहे त्याच्यावर, नामदेवांच्या आईचा. नामा आला उशिरा घरा, नामा आला उशिरा घरा, म्हणे गोमाई माता, म्हणे गोणाई माता, ताटरी कामे देखिले, नाम नैवेद्याचे काय खेले, देवे नैवेद्य किहो खादिला, नामा आला उशिरा घरा. नामदेव महाराज म्हणतात परमेश्वराने तो खाल्ला. चोखोबांकडनं त्यांनी खाल्लं. ते चोखोबांनी दिलेलं दही त्याच्या तोंडात तसंच लागलेलं होतं, हे पाहिलं लोकांनी. भानुदासांच्या गळ्यात त्याने हार घातला, हे लोकांनी पाहिलं. म्हणजे मग हे आम्हाला भेटले ते कोण? आणि आम्हाला जर ईश्वराचं दर्शनच होणार नसेल तर आम्ही हे सगळं नाटक करायचं कशाला? भक्ती काय, कर्म काय, ज्ञान काय, या पसाऱ्यात पडायचं कशाला? म्हणून मी पुन्हा आपल्याला सांगतो की आत्मरूप वेगळं आहे आणि ईश्वरी रूप वेगळं आहे. आत्म्याला आपण ईश्वर म्हणतो, पण त्याला परमेश्वर असा शब्द आहे. परम म्हणजे श्रेष्ठ. आता ईश्वरांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा भाव आला असं म्हणायचं का? तर जे व्यवहारामध्ये आपल्याला जे दृश्य दिसतं ते दृश्य हे त्यांनी धारण केलेला एक कोणता तरी आकार असतो. जसं काल सांगितलं आपल्याला वासांसी ऋणानी यथाव्यय, म्हणजे एक शरीर धारण केलं, त्या शरीराचं रंगरूप जे असेल ते आपल्या समोर येईल. आपण ज्या रूपात त्याला पाहतो त्या रूपात तो आपल्याला दर्शन देतो. म्हणून नामदेवांना विठ्ठलाच्या रूपात दर्शन झालं असेल, परंतु कान्होपात्रेला ती त्यांच्या चरणाशीच नाहीशी झाली. तिला त्यांनी दर्शन दिलेलं नाही, पण हृदयात साठवून घेतलाय. हा फार सुंदर अभंग आहे कान्होपात्राचा. नको देवराया अंताता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया मोकलोनियास, झाले मी उदास, घेई कान्होपात्रेस हृदयात. नको देवराया अंतता पाहू, प्राण सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया मोकलोनी असं धावले उदास, घेई मज हृदयात, घेई हृदयात कान्होपात्रेचं. त्यांनी हृदयात घेतलं. आता त्यांनी तिला धारण केलं. सावतामणींच्या शरीरामध्ये परमेश्वर शिरलेला आहे आणि मग तो बाहेरून ज्ञानदेवांना आणि नामदेवांना दर्शन देतोय. तोच परमेश्वर आपल्या दृष्टीने असणारा हा मीराबाईला कृष्णरूपात दर्शन देतोय. गौरांग प्रभू, चैतन्य प्रभू म्हणून ज्यांना म्हणतात, बंगालमधले मोठे कृष्ण भक्त, त्यांना त्यांनी कृष्णरूपात दर्शन दिलंय. तेव्हा हे तुम्हा आम्हाला होणारं दर्शन मनी वसे ते स्वप्नी दिसे याप्रमाणेच असतं. तो भास जरी असला तरी ती प्रत्यक्ष कृती असते असं आपल्याला अनुभवायला मिळतं. कारण काल मी आपल्याला म्हटलं की स्वप्नामधले जे काही आपल्याला अनुभव असतात ते जरी स्वप्न असलं तरी त्याचा परिणाम देहावर राहतो. तसा हा परिणाम राहिलेला आहे. स्वप्न दृष्टांत आहे, स्वप्न दर्शन आहे. प्रत्यक्ष इंद्रियांना परमेश्वराचं म्हणजे आत्मरूपाचं दर्शन नाही. ज्याला आपण परमेश्वर म्हणून मानतो ते परमेश्वराचं दर्शन इंद्रियगम्य असल्यामुळे ते इंद्रियगम्य आहे. म्हणून अगोचर शब्दाचा जो अर्थ आहे तो जे गोचर म्हणजे इंद्रियांनाही ते जाणवत नाही, इंद्रियगम्य नाही, ज्याची अनुभूती इंद्रियांना नाही, त्याला अगोचर असं म्हणतात. आणि आत्मरूप हे असं अगोचर आहे. तेव्हा हे अव्यक्त आहे, अगोचर आहे, अविकारी आहे. आता इथे पुन्हा लक्षात घ्या, ते अविकारी आहे.
याचा अर्थ कोणत्याही प्रकारचे विकार आत्मरूपामध्ये नाहीत. जिथे विकार आहे तिथे आकार आहे, इथे विकारच नाहीयेत. म्हणजे षडविकार तर आपल्याला माहितीच सगळ्यांना, पण असा कोणताही विकार त्यांच्या ठिकाणी नाही. आता इथे एक गमतीशीर उदाहरण आपल्याला द्यायला हरकत नाही की आपले इंद्रादी सगळे देव आहेत, ते अहंकारी आहेत, भांडणारे आहेत, सतत भित्रे म्हणून राक्षसांच्या विरुद्ध लढाईत पराभूत होतात, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यांनाही आपण देव मानतो. वास्तविक पाहता इंद्र, वरुण, कुबेर हे सगळे लोकपाल आहेत. त्यांना दिग्पाल असं म्हणायला खरं हरकत नाही, पण वस्तुतः दिग्पाल त्यांना म्हणत नाहीत, त्यांना लोकपाल म्हणतात. म्हणजे हे लोकपाल आहेत, त्यांची श्रेणी जरी आपण देव म्हणत असलो तरी देवांची श्रेणी नाही. थोडंसं आणखी स्पष्टीकरण करतो. देव हा शब्द कसा बनला तर त्यातला मूळ धातू आहे दिव. दिव म्हणजे प्रकाश नाही. जेव्हा ते प्रकाशरूप असतात त्यांना देव असं म्हणतात. आता हे जे सगळे देव आहेत ते कोणी अहंकारी आहे, कोणी क्रोधित होणार आहे. मग ते देव आणि आपण याच्यात फरक काय? मूलभूत फरक असा आहे की आपल्यापेक्षा ते वेगळ्या अर्थाने वरच्या बाजूला असतात, वरच्या श्रेणीत ते असतात. जसे आपल्यापेक्षा संत वेगळे असतात. आपल्याकडे जास्त प्रमाणात अहंकार असेल, मोह असेल, लोभ असेल, त्यांच्याकडे कमी प्रमाणात असतो. कदाचित अहंकार किंवा लोभ मोह नसतो. त्याच्याही पलीकडे ते अहंकारी असले देव तरी सुद्धा त्यांचा अहंकार हा समाज कल्याणासाठी असतो. इंद्रपदाला राखायचं म्हणून इंद्र प्रयत्न करताना दिसतो, पण त्याच्यामागे समाज कल्याणाचा हेतू, सृष्टीचा विनाश होणे हा हेतू असल्यामुळे तो अहंकार आपण अहंकार मानत नाही. म्हणून दिव म्हणजे प्रकाशने हा मूळ धातू आहे आणि प्रकाशने हा धातू या देवतांना लागू होत नाही. म्हणून मी म्हटलं की आपल्या अनेक संकल्पना ज्या आहेत रूढ परंपरेने आलेल्या, या अनेक संकल्पनांना धक्का आपल्याला बसेल जर आपण तत्वज्ञानाच्या प्रांतात शिरलो तर. म्हणून तत्वज्ञानाच्या प्रांतात सहसा कोणी शिरत नाही, कारण या सगळ्यांचा अर्थ कसा लावायचा? मग आत्मरूप कसं आहे तर प्रकाशरूप आहे. प्रकाशाला कोणी अडवू शकत नाही. जे जरी अलीकडचं सायन्स प्रकाशाच्या बद्दलचे वेगवेगळे सिद्धांत मांडत असले की प्रकाशाचा वेग काय दर सेकंदी 1,86,000 किलोमीटर एवढा आहे असं म्हणत असले, किंवा प्रकाशाचं परावर्तन होत असतं, म्हणजे एखाद्या पृष्ठभागावरून तो परावर्तित होतो, चंद्रावरून परावर्तित झाला की चंद्रकिरणांचा आपल्याला अनुभव मिळतो, हे जरी प्रकाशाच्या बाबतीत आता आपल्याला पाहायला मिळत असतं, ऐकायला मिळत असलं, विज्ञान सांगत असलं, तरी आत्मरूप हे प्रकाशरूप आहे. तिथे अंधाराचं अस्तित्वच नाही असं ते आहे. आणि म्हणून हे जे आत्मरूप आहे त्या आत्मरूपाशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. एकरूप व्हायचं म्हणजे वास्तविक पाहता आपणच ते आहोत, पण वरची जी पुटं आहेत ती पुटं काढल्याशिवाय आपल्याला त्याचं मूळ स्वरूप दिसणार नाहीये. आणि म्हणून जसं लेपन करायचं असलं मूर्तीला की आधीचं सगळं खरवडून काढावं लागतं, मग खरी मूर्ती काय ती आपल्याला कळते आणि मग त्याला लेपन केलं जातं. तशी ही अवस्था आहे. हे वरचं सगळं खरवडल्याशिवाय मूळ आत्मस्वरूप काय ते कळणार नाही. अशा प्रकारचा कोणताही विकार आत्मरूपाला नाही. लोभ, मोह, मद, मत्सर हे आत्मरूपाजवळ नाहीत. हे त्रिदेव जे आहेत, आता थोडंसं त्रिदेवांकडे वळतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 गुणांचं प्रतीक आहेत. त्यांना सुद्धा मर्यादा आहेत. आणि म्हणून पुराणं असं सांगतात की प्रलयाच्या वेळेला हे सगळं नाहीसं होतं आणि मग पुन्हा महाविष्णूच्या नाभीपासून ब्रह्मदेव निर्माण होतो आणि मग पुन्हा सृष्टी निर्माण वगैरे करतो असं आपल्याला सांगतो. याचा अर्थ त्या देवांचाही लय आहे, आपल्यापेक्षा फक्त उशिरा होणारा लय आहे. म्हणून असं म्हणतात की माणसाची 100 वर्ष म्हणजे देवांचा 1 दिवस, तसं देवांचे 100 वर्ष म्हणजे मग ब्रह्मदेवाचा, असं ते गणित आहे. या गणिताप्रमाणे ते मांडलं जातं, त्याचं कारण ते आहे. तेव्हा दिवा या शब्दाचा मूळ अर्थ प्रकाश नाही असा आहे. आत्मरूप हे स्वयंप्रकाशी आहे, स्वयंभू आहे, त्याचा जन्म नाही, त्याचं मरण नाही, त्याला कोणत्याही प्रकारचा विकार नाही. पण देव अवतार घेतात म्हणजे नेमकं काय, थोडंसं अधिक स्पष्टीकरण वास्तविकता पुढे ते आहे, पण त्याचं आत्ता थोडंसं स्पष्टीकरण करतो. अव अधिक तृ म्हणजे खाली येणं, वरून खाली येणं. आता आपल्याकडे 7 लोक मानलेले आहेत: भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः आणि सत्यम. आता त्याच्यापुढे कोणी वैकुंठ मानतं, कोणी गोलोक मानतं, कोणी ब्रह्मलोक मानतं, कोणी शिवलोक मानतं. हे लोक मानले जातात, नाही असं नाही, पण मूळ हे सप्तलोक आहेत. या सप्तलोकांमध्ये
आत्मरूप म्हणजे ज्याला लिंगदेह असं आपण म्हणतो, इथे मी आता आत्मरूप हा शब्द वापरणार नाही, लिंगदेह. जीवाचा मृत्यू झाल्यानंतर म्हणजे देहाचा मृत्यू झाल्यानंतर स्थूल देह नाहीसा होतो. आपल्या संस्कृतीमध्ये स्थूल देह आपण जाळून टाकतो, बाकीच्या लोकांमध्ये ते पुरून ठेवतात. पण हा स्थूल देह नाहीसा झाला की लिंगदेह आहे. तो लिंगदेह आहे तो हळूहळू वरती जातो, ऊर्ध्वगामी येतो. तो ऊर्ध्वगामी असताना भूपासून भुवहापर्यंत येतो. भुवाच्या पुढे कदाचित आणखीन एक पायरी पुढे जाईल. असं करता करता तो चौथ्या पायरीवर गेला की तिथपर्यंत गेल्यानंतर तिथे स्थिर झाला की तो पुन्हा खाली येणार आहे. त्याच्यावरती गेला की तो गेला, तोपर्यंत त्याला गती नाही. म्हणून चौथ्या लोकापर्यंत जाणारी माणसं फक्त त्यांच्यातनी आपल्यात फरक असा आहे, आपण रंगभूमीवर काम करताना आपल्याला हवं ते काम करू शकतो. तसं हे लोक चौथ्या लोकात पोचलेले लोक आहेत. ते त्यांना हवं तिथे हवा त्यावेळेला जन्म घेऊ शकतात आणि धर्मस्थापनेचं काम करत असतात. त्यांचं कर्तव्यच ते आहे. याच्या संदर्भात नाथांची एक सुंदर भारुड म्हणा, गवळण म्हणा, नाव काही द्या, अतिशय सुंदर आहे. नाथ म्हणतात, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी खाली आली, माडीवरची मंडळी खाली आली, माडीवरची मंडळी खाली आली. आली आली हो भागाबाई, आली आली हो भागाबाई. ही जी भागाबाई म्हणून कोण आहे, ती परत खाली येणं, चौथ्या लोकातून खाली येणं म्हणजे त्याला अवतार धारण करणं म्हणतात. आणि म्हणून नाथांनी आपल्या वाङ्मयामध्ये म्हटलं आहे, धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, तई करणे येणे घडे आम्हा लागी. म्हणजे आम्ही का जन्माला आलो हे नाथांना माहिती आहे. तुकाराम महाराजांनी तेच म्हटलं, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. म्हणजे आमचा जन्म ऋषींनी सांगितलंय त्याप्रमाणे जगून दाखवण्यासाठी आहे. हे त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट त्यांना माहिती होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी जी संजीवन समाधी घेतली, ती संजीवन समाधी घेण्यापूर्वी त्यांनी तेच आपल्या दादाला प्रथम सांगितलं की दादा, माझ्या जीवनाचा हेतू संपलेला आहे, आता मी जगायचं कशाला? तेव्हा आता हा देह मला सोडायचा आहे, मी जगायचं कशाला? याचा अर्थ हा जो देह धारण केला होता त्या देहाचं कार्य संपलेलं आहे, आता मला हा देह इथे सोडून जाऊ द्या. आणि मग संजीवन समाधी घेतली. आपण जसे प्रवासात असतो, प्रवासाचा टप्पा आला की आपण उतरून जातो, पुन्हा त्या बसशी किंवा त्या गाडीशी आपला काही संबंध राहत नाही. तसा हा जो प्रवास आहे, जीवनाचा प्रवास, या जीवन प्रवासामध्ये त्या विशिष्ट टप्प्यावर आलं की ते सगळं तिथे सोडून बाहेर पडायचं असतं. पण हे सगळ्यांना कळत नाही. ज्यांना कळतं ते पुढे जातात, ज्यांना कळत नाही ते मरे एकत्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, अशा याच्यात ते अडकून पडतात. म्हणून याच्यात अडकलं नाही तर आपण कदाचित पुढे जाऊ. आणि वरती जाण्यासाठी ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, म्हणजे आपल्याला ऊर्ध्व बाजूला जायचं असेल तर सात्विक गुणाचा अवलंब करायला पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आत्मरूप हे अविकारी आहे, आत्मरूप हे अगोचर आहे, आत्मरूप हे अव्यक्त आहे. ते कोणालाही कधीही दिसू शकत नाही आणि या देहाला तर दिसणं शक्यच नाही. पण त्याच्या खाणाखुणा मात्र आपल्याला समजतात. वाटेत जशी एखादी पाटी असते, ती पाटी आपल्याला सांगते, ती पाटी आपल्याशी बोलते विचार केला तर. म्हणजे शाळेचं चित्र असलं की आपल्याला कळतं की इथे जवळपास शाळा आहे, किंवा काही त्रिकोण दाखवलेला असतो, मग आपल्याला कळतं इथे काहीतरी आहे. सिग्नल दाखवलेला असतो एखादा, आणखीन काही हळूहळू चालवा वगैरे असे काही सूचना असतात. किंवा पूल असेल तर पुलाचं चित्र दाखवलेलं असतं की ज्याच्यावरनं आपल्याला कळतं की इथे काहीतरी वेगळं आहे, आपल्या गाडी चालवताना आपल्याला काही विचार करायला पाहिजे. तशा या वाटेतल्या खुणा आहेत. या खुणांमधून पुढे जात असताना ही जी अवतारी मंडळी आपल्याला भेटतात, त्या अवतारी मंडळींमध्ये पुन्हा उत्तम मध्यम असा विषय असतो. ते जे उत्तम असतात ते गोपालकृष्णासारखे किंवा रामचंद्रांसारखे आपल्यासमोर येत असतात, अवतारी म्हणून येत असतात, आणि ते त्यांचं काम झालं की ते पुन्हा जात असतात. म्हणून कर्मबंधनाचा जो विषय किंवा कर्मसिद्धांत जो आहे, त्या कर्मसिद्धांतामध्ये आता थोडंसं एक वेगळं विषयांतर आपल्याला वाटेल, किंवा मला आपण कदाचित आगाऊ देखील म्हणाल, कारण माझा प्रश्नच तसा विचित्र आहे. गदी माडगुळकर कवी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. आपण त्यांना मराठीतले वाल्मिकी, आदी वाल्मिकी असं म्हणतो. यांनी एक काव्य लिहिलं रामायणाचं. त्या रामायणामध्ये ते प्रश्न म्हणतात, म्हणजे दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती
पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. या गाण्यांमध्ये पूर्वसंचित असा एक शब्द त्यांनी वापरलाय की या पूर्वसुकृतामुळे किंवा पूर्वसंचितामुळे हा प्रसंग माझ्यावर वनवासाचा ओढवलाय. माय कैकई ना दोषी नवे दोषितात अतर्क्यना झाले काही जरी अकस्मात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. इथे माझा एक प्रश्न आहे. राम हा जर अवतारी पुरुष आहे, परमेश्वर रूप आहे, तर त्याला पूर्वसंचित आलं कुठनं? म्हणजे रामाचा आधीचा जन्म मानावा लागेल. मग तो कोणता होता? उत्तर नाही आपल्याकडे. मग हे पूर्वसंचित जे आहे ते पूर्वसंचित म्हणजे चौथ्या लोकातनं परत येणारी ही व्यक्ती आहे. त्यांना तिथे प्रेरणा झाली. प्रेरणा कोणी दिली हा भाग नंतरचा आहे, कारण कालच सृजती भूतानी कालच संवर्ते प्रजा. हे काळाने त्यांना प्रेरणा दिली की तुम्ही आता खाली जायचे. त्याप्रमाणे ते खाली आले आणि त्यांनी त्यांचं कार्य केलं. आणि त्यांचं कार्य संपलेलं आहे हे सांगायला ज्यावेळेला प्रत्यक्ष यमराज आले त्यावेळेला त्या यमराजाच्या सांगण्याप्रमाणे ते निघून गेले. तेव्हा हे जे सगळं पूर्वसंचित म्हणून रामाच्या बाबतीतलं असेल, कृष्णाच्या बाबतीतलं असेल, हे पूर्वसंचित नेमकं काय? तर ते चौथ्या लोकातनं परत आलेले आहेत. तिथे ते त्यांनी संचित केलेलं होतं, प्राप्त केलेलं होतं. चौथ्या लोकात जाण्यासाठी जे काही मार्ग त्यांनी अवलंबले होते, ज्ञान असेल, कर्म असेल किंवा भक्ती असेल, त्याचा परिणाम म्हणून त्यांना त्यांचं जीवन कशासाठी आहे, ते कशासाठी खाल्लेले आहेत हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून ते परत आले, तेवढं काम केलं आणि निघून गेले. ज्या कामासाठी नेमणूक आहे ते काम झालं की निघून जायचं. नाटकातला नट जर एखादा म्हणायला लागला की मी आता नाटकात जसा वागतोय तसाच आयुष्यात वागेन, तर त्याला तशी परवानगी नाही. तसं यांनाही अधिक काळ राहायला परवानगी नाही. फक्त ही गोष्ट मारुतीच्यासाठी घडली. चिरंजीव म्हणून जे कोणी आले त्या लोकांसाठी फक्त हा विषय आहे. आणि ते चिरंजीव म्हणजे या चिरंजीव असणाऱ्या प्रवृत्ती आहेत. आपण म्हणतो की मारुती आज सुद्धा भेटेल म्हणून, बरोबर आहे. अश्वत्थामा आजही भेटेल. हे सगळे भेटतात म्हणजे काय? त्या प्रवृत्ती आपल्याला त्या त्या पद्धतीने दिसू शकतात, भेटू शकतात. तो अश्वत्थामा असेल असं नाही, तो मारुतीराय असेल असं नाही, पण ती प्रवृत्ती आपल्याला तिथे पाहायला मिळते. आणि म्हणून ते चिरंजीव आहे. अर्थात त्यांचाही अंत कल्पांताबरोबर आहे असं पुराणं सांगतात. पण तोपर्यंत ते चिरंजीव आहेत, दीर्घायुष्य आहेत. त्यांचा आपल्याला साक्षात्कार होऊ शकतो. म्हणजे हा माणूस मारुती असावा असं आपल्याला जाणवू शकतो, किंवा हा माणूस अश्वत्थामा असावा. नर्मदे किनारी फिरणाऱ्यांना कदाचित त्याचा अनुभव येतो, नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना. त्यामुळे आपण म्हणू शकतो की हा अश्वत्थामा भेटला होता. आपण म्हणायचा आनंद आहे, तुम्हाला भेटला, बरोबर आहे. तो चौथ्या लोकातला माणूस आहे, आपल्या पुरेसा आपण विचारात ठेवायचं. आणि त्यांना त्याचा काय आपल्याला नमस्कार करायचा असेल किंवा त्यांना काही दान द्यायचं असेल ते जरूर द्यावं, कारण ते तिथे पोहोचणार आहे चौथ्या लोकांपर्यंत. तेव्हा आत्मरूप हे याच्यापेक्षा वेगळं आहे. आत्मरूप जोपर्यंत 7व्या लोकांपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्याचं आणि शिवाचं मिलन झालं असं म्हणता येत नाही. अर्थात ते स्वतः जातच नाही, ते तेच आहे याची जाणीव फक्त लिंगदेहाला किंवा त्याच्या पुढचा जो आहे म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण, या कारणदेहाला ज्यावेळेला त्याची जाणीव होते आणि तो महाकारण देहात ज्यावेळेला विलीन होतो त्यावेळेला आत्मा आणि परमात्मा एकच झालेले असतात. यानंतरचा पुढचा विषय आहे तो अथचैनम नित्यजातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाभाव नैवम शोचितुम अर्हसि. अरे अर्जुना, तुझ्या म्हणण्याप्रमाणे हा जन्ममृत्यूचा खेळ आत्मरूपाला आहे असं जरी तू म्हणत असला तरी म्हणायला काय जातं आपल्याला, चालेल. जो नित्य आहे त्याला जन्ममरण नाही, पण तरी सुद्धा त्याला जन्ममरण आहे असं म्हटलास तरी त्यांनी काही फारशी बाधा येत नाही. कारण काय, जो जन्माला आला त्याला मरण आहे आणि मरणारे त्याला जन्म आहे. त्यामुळे त्याचा विचार करण्याचं कारण नाही. म्हणजे नित्यचक्र चालूच राहणार आहे. त्यामुळे त्याचा शोक करण्याचं कारण नाही ना तुला. तू जो शोक करतोयस तो कशासाठी करतोयस? गेलेला परत येणार नाही असा भाव तुझ्या मनात आहे, तो भाव सोडून दे. जो गेलेला आहे तो परत नक्की येणार आहे याची जाणीव तू ठेव. एवढं ठेवलंस की बरोबर आहे. माऊली म्हणते अनादी नित्यसिद्धू निरुपादी विशुद्धू म्हणून शस्त्रादिकू खेदू न घडे यायचा हा सदा दुर्लभू मना. अत्यंत महत्वाचा शब्द आहे.
हा सदा दुर्लभू मना आपून होय साधना निस्सिमुहा अर्जुना पुरुषोत्तमू. आपल्या मनाला हा दुर्लभ आहे आणि म्हणून तो पुरुषोत्तम आहे असं त्याचं वर्णन केलं. आता ते पुरुषोत्तम या शब्दामध्ये दोन भाग आहेत. एक तो पुरुष आहे हे मान्य केलेलं आहे, पण तो नुसता पुरुष नाही, तो उत्तम पुरुष आहे हेही मान्य केलेलं आहे. आता जर आपण म्हटलं की सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे आत्मरूप आहे, अयम पंचविंशकः म्हणून सांख्यदर्शनात त्याचं वर्णन केलं आहे. 23 तत्वांचा संघात म्हणजे 24वी प्रकृती आणि प्रकृतीच्या पलीकडे असणारं जे रूप त्याला आत्मरूप असं म्हटलंय, म्हणून त्याला अयम पंचविंशकः म्हणून म्हटलंय. हा 25वा आहे. आता तो जर 25वा आहे, तो याच्यापासून सगळ्यापासून दूर आहे, तो अविकारी आहे, अविनाशी आहे, नित्य आहे असं आपण सगळं पाहिलं तर मनाला कळणार कसं ते? कारण मन हे जड आहे आणि तो चेतन आहे. मनाची धाव कुठपर्यंत? तिथपर्यंत. मना तेथे धाव घेई. पण विठ्ठलाच्या पायाशी राहिलाच तर विठ्ठल कळणार नाही, तर कळणार कसा? महाराज म्हणाले, हो आता कुठे धावे मन तुझे चरण देखेला. पण रोज विठ्ठलाचे चरण देखून पाहणारी माणसं आहेत, त्यांच्या बाबतीत विठ्ठलाची काय अवस्था आहे? काहीच नाही. म्हणजे म्हणतात ना अतिपरिचयात अवज्ञान, तशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. रोजचं झालं की अति झालं की मशनात गेलं असं म्हणतात, तसं आहे सगळं. ही अवस्था बाहेर यातून पडायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल? तर हा शोक बाजूला ठेवायला लागेल. कारण शोक कोणाचा करतोय आपण? गेलेल्या वस्तूचा करतो. आता ही गेलेली वस्तू कधी ना कधी ती नाशवंत असल्यामुळे नाहीशी होणार आहे हे तर आपल्याला पक्क माहिती आहे, तर आपण त्याचा विचार करण्याचं कारण नाही. आणि म्हणून तू हा जो शोक करतोयस, नुसता शोक नाही महाशोक करतोयस, काय होणार आहे? कारण कुलधर्म कुळाचार या सगळ्याचा नाश, वर्णसंकर होईल, स्त्रिया भ्रष्ट होतील, दूषित होतील, हे जे काही सगळं वर्णन तू करतोयस त्यातलं काहीही तुझ्यामुळे घडत नाहीये किंवा तुझ्यामुळे घडणार नाहीये. ज्या गोष्टी घडणारच आहेत त्या तुला टाळता येणार नाहीत, मलाही त्या टाळता येणार नाही. मग परमेश्वर दर्शनाने काय होईल? जर घडणाऱ्या गोष्टी टाळताच येणार नसतील तर परमेश्वर दर्शनाने होईल काय? मग आम्ही नकारात्मक बघायचं का? परमेश्वर नाहीच आहे असं मानायचं का? नाही, तसा त्याचा अर्थ नाही. आपण जर त्याचं नित्यस्मरण ठेवलं तर आपल्याला होणारा जो त्रास आहे, वेदना आहे, त्या कमी होतात. आणि म्हणून त्या वेदना क्लेश कमी व्हावेत म्हणून त्याचं स्मरण करायचं. एक व्यावहारिक उदाहरण आपल्याला सांगतो. आपल्या पायाला समजा काटा टोपला. आता तो काटा काढायचा म्हणजे सुईने आपल्याला आपल्या शरीराला भोग पडावं लागेल. काटा न कळत टोपलाय त्याची वेदना मोठी आहे. मग सुईने जर जाणीवपूर्वक आपल्याला टोचायचं असेल तर त्याची वेदना जास्त असणार आहे. मग अशा वेळेला काटा काढणारा माणूस काय सांगतो आपल्याला? हा जरा तिकडे बघा, हिरव्या झाडांकडे बघा, गावात असं तर झाडांकडे बघा, शहरात असं तर टीव्हीकडे बघा किंवा इकडे तिकडे बघा, मोबाईलमध्ये बघा असं सांगतो आणि पटकन ते काढतो. त्यावेळेला आपल्याला वेदना जाणवत नाही. असं का बरं घडलं? जाणीवपूर्वक होणारी सुईची वेदना ही आपल्याला जाणवली सुद्धा नाही. विशेषतः दात काढताना हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा अनुभवाला येतो. मग असं का घडलं? त्याचं कारण जोपर्यंत त्या इंद्रियाशी मन संलग्न होत नाही तोपर्यंत त्या इंद्रियाच्या वेदना कळत नाही. ज्या क्षणी मन त्याला संलग्न होतं त्या क्षणी त्या वेदना जाणवतात. आपल्याला त्यांनी दुसरीकडे बघायला सांगितलं, याचा अर्थच असा आहे की आपलं मन त्या इंद्रियापासून काढून दुसरीकडे नेलं. किती? एक क्षण, म्हणजे सेकंदापेक्षा कमी असं म्हणाल, फ्रॅक्शन ऑफ सेकंड असं म्हणूया आपण त्याला. इतक्या कमी वेळामध्ये त्यांनी तो पटकन सुईने काटा काढला आणि आपण मुक्त झालो. आपल्याला बरं वाटलं. काय बरं वाटलो? आता टोचून घेणं हे बरं आहे का हो? पण तरी सुद्धा व्यवहारामध्ये टोचून घेतल्यानंतर आपल्याला बरं वाटलं, हा आपला अनुभव आहे. आता हा अनुभव विपरीत आहे का बरोबर आहे? मूळ टोचून घेण्यामुळे वेदना होतात, मग त्या वेदनेपेक्षा विपरीत अनुभव आला, आपण वेदनामुक्त झालो. कशामुळे वेदनामुक्त झालो? आपलं मन तिकडे नेलं नाही. तसं आपलं मन भगवंताच्या चरणाशी गेलं की संसारातले जे क्लेश आहेत त्या क्लेशांपासून आपली मुक्तता होते. म्हणून क्लेश कर्म विपाकाशैर अपरामृष्ट हा पुरुष विशेष हा ईश्वरा असं वर्णन योगदर्शनाने ईश्वराचं केलं. अपरामृष्ट ज्याचा स्पर्शही तिथे नाही. परमेश्वराकडे पाहिल्यानंतर त्याचा स्पर्शही नाहीये. भक्त प्रल्हाद काय सांगतोय? त्याला विविध प्रकारचा त्रास हिरण्यकशिपूने स्वतःच्या पित्याने दिला. उकळत्या तेलाच्या कढईत टाकला, डोंगरावरनं खाली लोटून दिला.
किंवा त्या अग्नीमध्ये त्याच्या बहीण होलिका तिच्याबरोबर त्याला उभा केला, याला काहीच झालं नाही. याला का झालं नाही? याचं चित्त दुसरीकडे होतं, याचं मन दुसरीकडे होतं. त्यामुळे इकडे काय चाललंय त्याला काही घेणं देणं नसतं. म्हणून मनावर नियंत्रण ठेवणं आणि मन परमेश्वराशी संलग्न करण्याचा प्रयत्न करणं हा या सगळ्यातला मूळ हेतू आहे. भक्तीचा अर्थच तो आहे. प्रेमणास्तु प्रथमावस्था भावे इत्युच्यते बुधे. मग प्रेम म्हणजे काय? नारद भक्ती सूत्र म्हणतं, सा तु अस्मिन् प्रेमस्वरूपा. भक्ती कशी आहे? सा तु अस्मिन् प्रेमस्वरूपा अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुका स्वादनवत इति. म्हणजे प्रेमाचं वर्णन करता येत नाही, ते फक्त अनुभवायचं असतं. तसं परमेश्वरा कृपेचा अनुभव घ्यायचा असतो, त्याचं वर्णन करायचं नसतं. अलीकडच्या काळात काय चालतं याच्याबद्दल न बोललेलं बरं. म्हणून अर्जुना, तू या गोष्टीचा शोक करू नकोस. ते मृत होत आहेत का जिवंत होत आहेत हा विचार तुला करण्याचं कारण नाही. तू तुझं काम फक्त कर. त्याच्यानंतर सांगितलं, जातसे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म तस्य तस्माद अपरिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि. हे चक्र आहे, सृष्टीचक्र. उत्पद्यन्ते विलीयन्ते तसं एक चक्र आहे. निर्माण झालं, नाहीच झालं. त्याला रहाट गाडग्याची उपमा दिली. पूर्वी विहिरीवर रहाट असायचे, आता विहिरी पण नाहीत आणि रहाट पण नाही. ते रहाट दोन प्रकारचे असायचे. एक हात रहाट असायचा आणि दुसरा बैल रहाट असायचा. कोकणामध्ये शिंपणं काढतात, म्हणजे बागेला पाणी लावतात, ते या बैल रहाटाने लावतात. म्हणजे काय होतं, त्या रहाटाला वेगळ्या ठिकाणी मडकी जोडलेली असतात. तो रहाट ज्या वेळेला बैल फिरवतो त्यावेळेला वरती असणारी मडकी खाली जातात, पाण्यामध्ये बुडतात, पाणी भरतात आणि मग ती भरून वरती येतात. भरून वरती आली की जिथे ते पाट लावलेलं असेल त्या पाटामध्ये ते पाणी ओतलं जातं, पुन्हा रिकामी होतात आणि पुन्हा खाली जातात. म्हणजे वर येणं, भरलेल्या अवस्थेत रिकामं होणं, खाली जाणं, पुन्हा भरणं, याला चक्र नेमिक्रम असंही म्हणतात. म्हणून चक्राप्रमाणे ते फिरणं आहे. तसाही निसर्गसृष्टी आहे. पाण्याची वाफ झाली, वाफ झाल्यानंतर ढग म्हणून ते वरती गेले. पाऊस कसा पडतो चक्र आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. ते वाफ वरती गेले, ढग झाले त्याचे, त्या ढगांना गारवा लागला, ते अधिक घट्ट झाले आणि मग पुन्हा खाली बरसले. म्हणजे जे पाणी होतं ते पाणी वरती गेलं, पुन्हा खाली आलं. हे जसं पाण्याचं बाष्पीभवन आहे, पुन्हा खाली येणं आहे, तसंच आपण जन्माला येणं, मृत्यू पावणं आणि पुन्हा जन्माला येणं हेही तसंच अव्याहत चालू असणार आहे. रात्री मागून दिवस आणि दिवसामागून रात्र हे जे चक्र आहे ते निसर्ग चक्र अव्याहतपणे चालू आहे. त्याप्रमाणे हे पार्था, मेलेला माणूस पुन्हा जन्माला येणार आहे आणि जन्माला आलेला माणूस किंवा जीव हा पुन्हा मरणार आहे. तर तू त्याचा विचार करू नकोस. माऊली म्हणते, जे आदी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू, जैसा प्रवाहो अनुस्यूतू गंगाजळाचा. गंगाजळाचा प्रवाह म्हणजे काय? पाणी वाहतच आहे. त्यातलं काही पाणी समुद्रात जाऊन मिळेल, काही लोक वाटेत घेतील, काही बाष्पीभवन होऊन वरती जाईल. पण नंतर परत काय होईल? कालांतराने पाणी पडलं, पाऊस झाला की पुन्हा त्या गंगेच्या नदीमध्ये पाणी येईल आणि ती पुन्हा व्हायला लागेल. हे जसं आहे गंगाजळासारखं, तसा हा सगळा विषय असल्यामुळे अर्जुना, या गोष्टींचा तुला शोक करण्याचं कारण नाही. श्वेताश्वतर उपनिषद म्हणतं, नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम एको बहुनाम यो विदधाति कामान तत्कारणम सांख्य योगादिगम्यम ज्ञात्वा देवम उच्यते सर्व पाशी. म्हणून या सर्व प्रकारच्या पाशांपासून तुला मुक्त व्हायचं असेल तर जे नित्य आहे ते अनित्य असल्यासारखं भासतं, जे अनित्य आहे ते नित्य असल्यासारखं भासतं. हा दैवाचा परिणाम आहे, आपल्या संस्काराचा परिणाम आहे, देहावरच्या संस्कारांचा किंवा आपल्या शरीरावर असणारा जो परिणाम आहे त्या परिणामांचा विचार न करता यातून बाहेर पड. आणि जे नक्की जन्माला आले ते नक्की मरणार आहे आणि जे नक्की मरणार आहे ते पुन्हा जन्माला येणार आहे. आता इथे एक प्रश्न असा कदाचित निर्माण होईल की मला तो जन्म कसा काय मिळणार? तोच जन्म मला मिळावा असं वाटत असेल तर मी काय करायचं? हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होऊ शकतो. मग त्यासाठी काय करावं लागेल? त्याचं उत्तर सोपं आहे. अंत्यगती सा मती किंवा अंत्यमती सा गती. शेवटची गती कोणती असणार आहे? समर्थ म्हणतात,
अजामेळ पापी वधे पुत्र कामे. पापी असणारा अजामेळ राजा, पण पुत्राचं नाव नारायण ठेवलं आणि अंत्यसमयी नारायणाला हाक मारली. नारायणाला हाक मारल्यावर काय झालं, यमदूत त्याला नेण्यासाठी आले होते, पण यांनी नारायणाचं नामस्मरण शेवटच्या क्षणी केलेलं असल्यामुळे विष्णुदूत तिथे आले आणि विष्णुदूतांनी यमदूतांना हाकलून लावलं आणि सांगितलं की हा आमचा आहे, आम्ही याला वैकुंठाला घेऊन जाणार. जडभरताचं जे उदाहरण आहे भागवतामध्ये दिलेलं, रहुगण, राजा रहुगण आणि जडभरत यांचा जो संवाद आहे, त्या संवादामध्ये हा जो जडभरत आहे तो पूर्वी राजा होता. जंगलामध्ये मृगेला गेलेला असताना, गर्भारणीच्या मागे लागलेला असताना ती पडली, मृत्यू पावली, पण तिच्या पोटातून जे हरिण शावक बाहेर आलं, राजाला दया निर्माण झाली. त्याने त्याला आपल्या घरी आणलं व राजवाड्यात आणलं आणि सारखं त्याचं चिंतन सुरू झालं की ते जगलं पाहिजे. म्हणजे मारायला निघालेल्या राजाला वाटलं की हरिण जगलं पाहिजे. शेवटच्या क्षणी सुद्धा त्याच्या मनात हरणाचा विषय होता, म्हणून त्याला हरणाचा जन्म मिळाला. पण त्या जन्मामध्ये तो कोण होता याची जाणीव त्याला होती, म्हणून त्याला जातीस्मर असं म्हणतात. मागच्या जन्माची जाणीव असणं म्हणजे जातीस्मर असं म्हणायचं. त्यानंतर हरिण मेल्यानंतर, म्हणजे हरणाचा जन्म संपल्यानंतर त्याला हा जडभरताचा जन्म आला, म्हणजे भरत म्हणून तो आला. आता इथे त्याला पूर्ण पद्धतीने म्हणतात तसं ज्ञान झालेलं असल्यामुळे तो मोठ्या आनंदात होता. कोणी खायला दिलं तर खायचं, नाही दिलं तर नाही म्हणायचं, जसं जाईल तसं. एका शेतकऱ्याने त्याला राखणदार म्हणून ठेवला, यांनी राखण केली तसली तो पाखरांना हाकलतच नव्हता. पाखर तिकडे खाते हा आपला आपल्या मस्तीत तल्ली नाही. शेवटी त्या शेतकऱ्याने त्याला हाकलून लावलं. रस्त्याने जाता आता रहुगण राजाचे जे भुई होते त्यांनी याला पाहिला, चांगला धडधाकट आहे, पालखीला हरकत नाही, म्हणून त्यांनी त्याला पालखीला जोडला. पालखीला जोडल्यानंतर हा उंच आणि धिप्पाड, बरं बळकट, चालायला मजबूत, त्यामुळे तो जोरात चालायला लागल्यावर बाकीच्यांची धावपळ व्हायला लागली, पालखी डोलायला लागली. तर राजांनी त्याला पायाने मारलं. याला काही वाटलं नाही, आपला चालतच होता. शेवटी थांबवली पालखी राजांनी आणि राजांनी त्याला प्रश्न विचारला की काय रे बाबा, मी तुला 4 वेळा लाथा मारल्या, तू काही बोलला नाहीस. तो कुणाला मारल्या तुला आता? राजा म्हणाला तुला मारल्या. शेटे म्हणाला मला काही केलंच होत नाही. तू मग मारलं असल्यास तर देहाला मारल्या असशील, तो देह काय माझा आहे? राजा रहुगणाने तिथल्या तिथे लोटांगण घातलं आणि म्हणाला मला आत्मज्ञानाचा उपदेश करा. ते जे आत्मज्ञान राजा रहुगणाला दिलं, ते आत्मज्ञान काय सांगतं, जे काही कष्ट आहेत, जे काही विकार आहेत, ते प्रकृतीचे म्हणजे देहाचे आहेत. आत्मरूप त्याच्या पलीकडे आपण आत्मरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे, देवाशी नाही. देव हा एक माध्यम आहे, त्या मार्गाकडे नेणारं साधन आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाय. त्याचा अर्थ तो आहे की तो आपलं धारिष्ठपच आहे, आपण त्या मार्गावर जातोय का नाही. पण त्या मार्गावर गेल्यानंतर काय करावं लागतं, तुकाराम महाराजांनी सांगितलं, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. एकदा त्याच्यावर भार टाकला, लहान मूल जसं आईचं बोट धरून जात होतं, पदराला धरून जात असं म्हटलं असतं, पण अलीकडच्या काळात धाडस करणं अवघड जाते, म्हणून आईचं बोट धरून ते जातं. जाताना आई जसं जाईल तसं ते जात असतं, त्याला बाकी काही विचार करायचा नसतो. तसं एकदा हे भगवंता तुझा हात मी धरलाय, या संसारात मला नेशील तिकडे मी जाईल. तुला वाटलं ह्याला पाडावं, पाड. तुला वाटलं ह्याला बरं करावं, बरं कर. तुला वाटलं ह्याला हुशार बनवावं तरी चालेल, तू करशील ते मला चालणार आहे. असा 100% विश्वास परमेश्वरावर टाकला की तो आपल्याला त्या मार्गाला घेऊन जातो, आत्मरूपाच्या मार्गावर घेऊन जातो. मग त्यावेळेला काय करायचं, माऊली सांगते, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लाभावे, अलौकिकते नोहावे लोकाप्रती. जो मार्ग निवडलाय आता तिथनं परत फिरायचं नाही. हे परत फिरणं मोठं घातक असतं. ते जर आपण सांभाळलं तर हे सगळे प्रश्न आपोआप दूर होतात. आणि ते दूर करायचे असतील तर आत्मरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. याचा अर्थ आपण आत्मरूप होण्याचा प्रयत्न करायचा. बाकी कोणताही प्रयत्न, बाकी कोणतीही धडपड आपल्याला करण्याचं कारण नाही. ज्यांना आपण देव समजतो ही सगळी मंडळी आपल्याला त्या मार्गावर नेण्यासाठी येत असतात. ती आपल्याला भेटत असतात, योग्य वेळी भेटत असतात. आपण भेटण्याचा प्रयत्न करून ते आपल्याला भेटतील असंच नाही. कदाचित ते सद्गुरू म्हणून आपल्याला भेटत असतात, म्हणून सद्गुरूंकडे आपण जायचं नसतं. आपली ती एक विशिष्ट पात्रता निर्माण झाली की सद्गुरू आपल्याला त्यांच्या नकळत आणि आपल्याही नकळत सांगतात की आता तुम्ही हे करा. त्यावेळेला आपल्याला समजून घ्यायचं असतं की हे येऊन गेले.
फक्त त्यावेळेला आपण बेसावध असतो. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, अ चान्स नेव्हर कम्स अगेन. संधी पुन्हा पुन्हा येत नाही. अशी संधी ज्या क्षणी आपल्या जीवनात येते त्या क्षणी ती संधी पकडायची आणि त्या संधीच्या मागे लागायचे. म्हणजे ज्याला ईश्वराची प्राप्ती आपण म्हणतो ती ईश्वराची प्राप्ती होईल. पण त्याच्या पलीकडे ज्याला आपल्याला 84च्या फेऱ्यातून सुटायचं आहे तर म्हणायचं आहे, त्याच्यासाठी त्याच्याही पुढे जायचं आहे. देवालाही सांगायचं की बाबा तुझं कर्तव्य तू कर, माझं मला करू दे. मला काय करायचं आहे, मला आत्मरूप आहे ते ओळखायचं आहे, मला आत्मरूप बनायचं आहे. मी आहेच, पण हे जे बाकीचे विकार आहेत ते बाकीचे विचार गळून पडले पाहिजेत आणि म्हणून मला मध्ये तू अडवू नकोस. म्हणून भक्त प्रल्हादाला जसं आपण पाहिलं की परमेश्वरांनी मदत केली, त्यापेक्षा मोठा प्रसंग आला तो ध्रुवावर आला. ध्रुवाला भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रश्न विचारला, बाळा तुला काय हवंय? तो म्हणाला काही नको. तेव्हा देवानी त्याला स्मरण करून दिलं, अरे पण तू तर आढळपदासाठी तपश्चर्या करत होता. हो म्हणाला, त्यावेळेला हेतू तो होता आढळपदाचा, पण तू भेटल्यानंतर आढळपद हवंय कशाला? आणि मग त्याच्या पुढे एक अत्यंत महत्वाचा शब्द ध्रुवानी वापरलाय, देवा मला वाणी बनवू नकोस, व्यापारी बनवू नकोस. तुझ्याकडे मला कोणताही व्यवहार करायचा नाही. नरहरी सोनारांचा एक अभंग आहे, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, मनबुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी, तुझ्या नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार. आपण तेवढंच लक्षात ठेवायचंय, कलियुगासाठी कलवतधारी कीर्तन म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचंय. कशासाठी? मी आत्मरूप आहे, अहम ब्रह्मास्मीची जाणीव आपल्या अंतरात्म्याला करून देण्यासाठी, देहाची सगळी फुट आहेत ती बाजूला करण्यासाठी. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञी तोषावे, तोषो निमद द्यावे, पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो देवांचिल तो ते लावो, प्राणी जात वर्ष तू सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते दे अर्णव पियुषांचे, चंद्रमेदे अलांछन, मार्तंड दे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन, सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीतीही लोकी, भजितो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला सुखिया झाला. जय जय रघुवीर समर्थ. काही शंका असतील तर